नमस्कार. कट टू कट या गप्पामध्ये आपलं स्वागत आहे. मी गोविंद शेळके आणि माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट असीम सरोदे. नमस्कार. खरं तर राजकारण हे शक्यतेवर अवलंबून असतं. कधी-कधी आत्ताच्या ज्या शक्यता आहेत, त्या कदाचित उद्याचं वास्तव म्हणून सुद्धा आपण बघितल्यात आणि 2022 नंतर तर राज्यामध्ये वातावरण असं काही बदललंय राजकीय, की आपल्याला कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवावा लागतो. मग पाटेचा झालेला शपथविधी असो, की अलीकडच्या काळामध्ये कोण कुणाच्या गळ्यात गळे घालतं हे बघणं असो. आता फारसं राजकारणामध्ये तत्व किंवा कुणी ठाम राहण्याचं कारण नाही. कारण कोण कुणासोबत जाईल हे सांगणं फार कठीण आहे. पण असं होत असताना सुद्धा मागच्या काही दिवसामध्ये म्हणजे अलीकडच्या काळात जंतर मंतरवरील एक आंदोलन आणि त्या आंदोलनानंतर निर्माण झालेली एक अशी राजकीय परिस्थिती, जिचे परिणाम केवळ देशात नाही तर राज्यात राज्यात सुद्धा व्हायला सुरुवात झाली आहे का? आणि मग चर्चा सुरू झाली आहे ती नेतृत्वबद्दल. मग ते नेतृत्व केवळ राज्यातलंच नाही, तर देशाचं अगदी सर्वोच्च पदावर असलेलं नेतृत्व सुद्धा बदललं जातं की काय? अशी चर्चा सुरुवात झाली आणि याच चर्चा संदर्भात गप्पा मारण्यासाठी माझ्यासोबत असीम सरोदे आहेत. अर्थात असीम सरोदे यांचा राजकीय वावर म्हणजे त्या अर्थाने त्यांच्याकडे खूप राजकीय नेते मंडळी येत असतात. चर्चा होत असते आणि अनेक लोक कदाचित आधी पण बोलून दाखवतात, की पुढे काय होणार आहे. प्रश्न माझा पहिला तोच आहे असीमजी, की नेतृत्व बदल होईल? कारण केंद्रामधल्या नेतृत्व बदलावर मला वाटतं, की तब्बल 10-12 वर्षानंतर चर्चा सुरुवात झाली. 2014 नंतर पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी हे नाव इतकं समीकरण घट्ट बसलं होतं, की आता मात्र ते विस्कटायला सुरुवात झाली आहे का? भाजपमध्ये नेतृत्व बदल होईल असं तुम्हाला वाटतं का? अं, असं वाटायला लागलेलं आहे कारण की कॉकरोच जनता पक्ष म्हणून जे अचानक उदयास आलं सगळं प्रकरण हं. आणि ते आंदोलन ज्या प्रमाणात वाढलं आणि जेन-झी पॉप्युलेशननी नरेंद्र मोदींची लोकप्रियता जी शिगेला पोहोचलेली होती. हं. 12 वर्ष त्याच्यावर प्रयत्न करून ती अशा उच्च दर्जावर ती नेण्यात आली होती, की कोणी नरेंद्र मोदींना हातच लावू शकणार नाही. खरंय. एवढ्या उंचीवर त्यांना नेऊन ठेवलं होतं सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रचार-प्रसाराच्या माध्यमातून आणि त्यांची जी आय-टी टीम आहे त्यांनी सगळ्यांनी. पण त्या 8 दिवसामध्ये जो काही डॅमेज या जेन-झीनी केलेला आहे. 4-4 वाक्यांमध्ये, एखाद्या चित्रामध्ये नरेंद्र मोदींची काय म्हणू आपण त्यांना इमेज सगळी डिमॉलिश करून टाकली आणि एक खरा माणूस त्याच्यातला त्या कवचामधला बाहेर काढून लोकांसमोर ठेवला, की जो लहानसाच कदाचित. हं, त्यामुळे मला असं वाटतं, की त्यातून एक चर्चा सुरू झाली, हं, की आता नेतृत्व बदल होणार हं, आणि त्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये मग एक परिस्थिती सुरू झाली होती, हं. ज्याच्यामध्ये अमित शहांचा महाराष्ट्रातला पक्ष म्हणजे अ, एकनाथ शिंदेचा पक्ष. हो. हां, तो त्यांनी पाळलेला पक्ष आहे. हं, त्यांनी वाढवलेला पक्ष आहे. त्यांनीच फूट पाडून तयार केलेला पक्ष आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसोबत असलेले सगळे आमदार आणि खासदार हं. हे म्हणजे अमित शहांचं एक भांडवल आहे राजकीय मोठं. हो. आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे स्वतःला प्रोजेक्ट करायला लागले, की मी आता पंतप्रधान कदाचित होणार. तुम्ही ऐकलं असेल मध्यंतरी त्यांच्या काकांनी एक वक्तव्य केलं. पुण्यामध्येच केलं. हां, त्यांच्या किंवा मला पुस्तकाच्या प्रकाशनात. मला आता असं वाटतं, की माझा पुतण्या कधीतरी पंतप्रधान होणार. या सगळ्या पार्श्वभूमीवर जी अमित शहांना थ्रेट निर्माण झालेली आहे, ती देवेंद्र फडणवीस यांची आणि तिकडे योगी आदित्यनाथची. हं. मग याच्यातून आपल्याला पंतप्रधान व्हायचं आहे, ही त्यांनी महत्वाकांक्षा आता लपवून ठेवलेली नाही. हो. आणि त्यामुळे जेव्हा कॉकरोच जनता पक्षाचं आंदोलन झालं, त्या जनता पार्टी कॉकरोचवाल्यांनी सगळ्यांनी ती मोदींची प्रतिमा हनन करून टाकली सगळी. तेव्हा आता अमित शहांच्या सुद्धा असं लक्षात येतं, की कदाचित आपल्याला यानंतरच्या टर्ममध्ये पंतप्रधान व्हायचं आहे, ते कदाचित होऊ शकणार नाही. बरोबर. एवढी भाजपची लोकप्रियता एकदम रसातळाला गेली आणि म्हणून मग आत्ताच पंतप्रधान व्हायचं म्हणजे आपल्यावर माजी पंतप्रधान हा एक टॅग लावून घ्यायचा आहे त्यांना. त्यामुळे मग आता अशी हालचाल सुरू आहे असं वाटते. हं, अनेकांच्या बोलण्यांमधून, हं, की कदाचित राष्ट्रपतींना राजीनामा द्यायला सांगण्यात येईल. हं, नरेंद्र मोदी हे राष्ट्रपती होतील हं, आणि अ, पंतप्रधान म्हणून काही वर्षासाठी का असेना, 1.5 वर्षासाठी, 1 वर्षासाठी अमित शहा राहतील. हं, देवेंद्र फडणवीसांना इथून कदाचित नेण्यात येईल केंद्रामध्ये. हं, त्यांना केंद्रीय मंत्री करण्यात येईल म्हणजे त्यांचं महत्त्व कमी करण्यात येईल. हं. आणि इथे महाराष्ट्रामध्ये आणखी काही वेगवान घडामोडी घडण्याची शक्यता आहे असं मला वाटते, की काही राजकीय पक्षांची सरमिसळ होईल. काही महत्त्वाचे नेते भाजपमध्ये घेतले जातील आणि त्यांच्यापैकी एक मराठा नेतृत्व कोणीतरी मुख्यमंत्री म्हणून येईल, असं चित्र व्यक्त करत आहेत. आणि आता हे सगळं आपण शक्यतांच्या आधारे बोलतो. पण राजकारण हे शक्यतेवरच अवलंबून असतं. म्हणजे अलीकडच्या काळात जर आपण काही घटना बघतोय तर स्वाभाविक आहे, की आपण यापूर्वी खरं तर शक्यतेवर विश्वास ठेवत नव्हतो. आता जेव्हापासून 2022 नंतरचं आपण ते सत्तांतर बघितलं आणि त्यानंतर काहीही होऊ शकतं.
ही जी शक्यता आहे त्याच्यावरती लोकांचा विश्वास बसायला लागला आणि हो. म्हणून आपण ही चर्चा करतोय. खरं तर तुम्ही मराठा नेतृत्वाबद्दल बोलत होता. आता मराठा नेतृत्व एकच आहे आणि जे केंद्राकडनं आशीर्वाद असलेलं हो. किंबहुना अमित शहा सारखा एक बलाढ्य नेता ज्याच्या पाठीमागे आहे, असा नेतृत्व आणि जो मराठा नेता म्हणून मला वाटतं अलीकडच्या काळात त्याच्या बरोबरीला सुद्धा कोणी नाही असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. ते नाव आहे एकनाथ शिंदे. मग परत एकदा एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात. होऊ शकतात. या ज्या घडामोडी आहेत आणि अमित शहांचा त्यांच्यामागे जो आशीर्वाद आहे आणि प्रचंड धनशक्ती त्यांच्याकडे आहे. सत्ता त्यांच्यासोबत असल्यामुळे लोकं त्यांच्यासोबत आत्ता आहेत. जे चिकटून आहेत त्यांना सत्तेच्या हो. आकांक्षेमुळे किंवा सत्ता लालसेमुळे. त्यामुळे एकनाथ शिंदे सध्या एक ताकदवान मराठा नेता आहेत असं दिसते आणि म्हणून ते काही काळासाठी पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. आता आपण गोविंदजी आपण हे बोलत असताना मी काही राजकीय पक्षाचा कोणता कार्यकर्ता नाही. अगदी. सदस्यत्व पण नाही. हं. पण आपण नागरिक म्हणून सगळेच जण राजकारणाशी संबंधित आहोत. अगदी. आणि म्हणून मला वाटते, की आपण राजकीय चर्चा महाराष्ट्रात आणि वेस्ट बेंगॉलमध्ये ज्या होणाऱ्या आपल्याला दिसतात, ती आपली नागरिकांची सजगता राजकारणाविषयीची आहे म्हणून. हं. आणि आपला हा काही अव्हॉइड करण्यासारखा विषय नाही. आणि बरं. म्हणून मी राजकारणाबद्दल बोलतोय आणि त्या शक्यतांबद्दल आपण बोलतोय. मला वाटते, की एकनाथ शिंदे पुन्हा काही दिवसांसाठी मुख्यमंत्री होऊ शकतात. आणि बाकी न्यायिक घडामोडी सुद्धा घडणाऱ्या ज्या आहेत, हं. त्याचा सुद्धा परिणाम मोठा आपल्याला बघायला मिळेल. नक्की आणि हे सांगत असताना मग सत्तेचे इक्वेशन्स कसे राहतील? कारण आपल्याला ही एक गोष्ट मान्य करायला लागेल, की भारतीय जनता पार्टी जी मागच्या काही वर्षापासून केंद्रामध्ये सत्तेत आहे, देशातल्या बहुतांश राज्यामध्ये सत्तेत आहे आणि अशी परिस्थिती असताना आत्ताच चर्चा का सुरुवात झाली, की जिथे अमित शहाचा गट वेगळा, जिथे नरेंद्र मोदींचा गट वेगळा. आम्ही अगदी सहज म्हणून जातो, की देवेंद्र फडणवीस असतील तर मग ते एक नरेंद्र मोदी गटांचे आहेत. एकनाथ शिंदे असतील तर ते अमित शहा गटांचे आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये वर्चस्वाची जी काही लढाई आहे ती आता वाढत जाते का? आणि ती या टोकापर्यंत पोहोचली का? की एकाला पदावरनं बाजूला केलं जाईल आणि दुसऱ्याला पदावर बसवलं जाईल? मला असं वाटतं, की सुप्रीम कोर्टामध्ये जे पक्ष कोणाचा हं. याबद्दल शिवसेना आणि शिवसेनेचं धनुष्यबाण कोणाचं याबद्दलचा वाद सुरू आहे. निर्णायक प्रक्रियेपर्यंत ते आता तो विषय येतो आहे. हं. आणि त्यातून जर निर्णय होणार असेल, तर माझं असं स्पष्ट मत आहे, मी 4 वर्षापासून ते मांडतोय, की कायद्याला धरून निर्णय होणार नसेल, तर तो उद्धव ठाकरेंतर्फे होणार. त्यांना शिवसेना पक्ष त्यांचा हे नक्की होणार आणि टाळाटाळ पण केली जाऊ शकते. पण मग त्या पार्श्वभूमीवर काही बदल असे अपेक्षित आहेत, की एकनाथ शिंदेंसह काही जणांना भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं जाणार. आणि सगळ्यांना घेणार नाही. कारण की काय झालं आहे भाजपनी म्हणजे काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा केली होती. पण तो पक्षच काँग्रेसयुक्त झाला. हं. एवढ्या मोठ्या प्रमाणात इतर पक्षामधले भ्रष्ट लोकं घेतले, हो. की तुम्ही भ्रष्टाचार केला असेल तर एकतर तुम्ही जेलमध्ये जा, नाहीतर भाजपमध्ये जा. अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली आणि भारतीय जनता पक्ष वाढला या सगळ्या भ्रष्ट लोकांना पोटात घेऊन. म्हणून मला नेहमी एक एनालॉजी त्यातली महत्त्वाची सांगायची असते, की एक जंक फूड असते खूप. जे वाईट असते शरीरासाठी, ते भ्रष्ट आमदार, खासदारांच्या निमित्ताने ते त्यांना पोटात घेऊन ते जंक फूड भारतीय जनता पक्षाने आपल्या पोटात ठेवले. पण त्यांचं त्यात पोट वाद आता सुरू झालाय परत. त्यांचं पोट आता प्रचंड फुगलेलं आहे. हं. या भ्रष्ट नेत्यांमुळे सगळ्या. हं. आता त्याच्यामध्ये कोणी मावत नाही. हं. त्यामुळे मग काय होणार, की एकनाथ शिंदेसोबत काही जणांना भाजपमध्ये घेणार. एकनाथ शिंदेचे जे काही समजा पक्षचिन्ह आणि पक्षसुद्धा गेला, तर जे उरलेले काही आमदार आहेत, हं. त्यांचा एक पक्ष स्थापन होणार वेगळा हं. आणि त्यांना परत एकनाथ शिंदे, अमित शहा हेच चालवणार. हा एक भाग आहे आणि दुसरं आहे, की प्रचंड महत्त्वाकांक्षा असलेले काही नेते हं. दबा धरून बसलेले आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार. हं. आणि ते सुद्धा उचल खाणार अशा वेळेस. त्याच्यातल्या पण अनेक जणांना भारतीय जनता पक्षामध्ये जायचं आहे. जसं प्रफुल्ल पटेलांबद्दल नेहमी म्हटलं जाते, की ते भारतीय जनता पक्षाच्या खूप जवळचे आहे. तिकडे पूर्ण पक्ष घेऊन जाण्याची ते तयारी करतायत. अगदी. तटकरेंची पण ती इच्छा आहे असं काही जण म्हणतात. हो. त्यामुळे हे सगळं जे समीकरण आहे ना महाराष्ट्रातलं, ते देवेंद्र फडणवीस गेल्या विस्कळीत होणार आणि काहीतरी नवीन तयार होणार इथे. पण अशीच शक्यता व्यक्त केली जाते, की अगदी 20-22 सप्टेंबरपर्यंतच काहीतरी होईल. त्याला दुसरा एक अर्थ असा आहे, की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की केंद्रामध्ये जे काही खाते बदल करायचा आहे, नव्यानं काही लोकांना समाविष्ट करायचा आहे. जुने बऱ्याच लोकांचे राजीनामे झालेत अलीकडच्या काळामध्ये. त्यांचा पार्ट आहे. आधी केंद्रात फेरबदल होईल आणि त्यानंतर राज्यातला फेरबदल होताना काही इक्वेशन्स परत जुळत आहेत, की भाजपमध्ये बरेच चेहरे आहेत, जे कदाचित पदाधिकारी म्हणून काम करतायत. म्हणजे राहुल नार्वेकर असतील, रवींद्र चव्हाण असतील, अलीकडच्या काळात राम शिंदे यांचं नाव येत आहे. तर ही सगळी मंडळी एकाच वेळी ज्यावेळी महाराष्ट्राच्या सत्तांतरासोबत असेल, तर मग
एकनाथ शिंदेकडे आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस एकनाथ शिंदे हे या सगळ्या लोकांसोबत परत एकदा नेता म्हणून भाजपचा राहतील, की शिवसेनेसारखा एक पक्ष जो आज एनडीएचा घटक पक्षामध्ये मला वाटतं मोठा पक्ष म्हणून सेकंड लार्जेस्ट आहे. सेकंड लार्जेस्ट म्हणजे 2 नंबरचा सगळ्यात मोठा पक्ष आहे, ज्याच्याकडे खासदाराची संख्या मोठी आहे, ज्याच्याकडे आमदारांची संख्या मोठी आहे. मग हक्काचे आमदार, हक्काचे खासदार सोडून किती शक्यता वाटते, की एकनाथ शिंदे हे भाजपचं नेतृत्व तसं मान्य करतील आणि स्वतःचा पक्ष बाजूला नाही, सारून त्याला केवळ पार्श्वभूमी ही त्या सत्तांतराची किंवा देवेंद्र फडणवीस केंद्रामध्ये जाण्याची नसणार आहे. त्याला पार्श्वभूमी सुप्रीम कोर्टात ज्या घडामोडी वेगवान पद्धतीने घडतात त्या निर्णयाबद्दल. मग जर एक शिवसेना नाव काढून घेतलं आणि एकनाथ शिंदे अनाथ झाले, पक्षविहीन झाले, तर मग त्यांना कोणत्या तरी पक्षामध्ये जावं लागेल. तेव्हा भारतीय जनता पक्षातले लोक म्हणतील "बा, बाहेरून तुम्हाला सामान्यापेक्षा आतमध्ये या." अमित शहा तसं घडून आणू शकतात. पण अलीकडच्या काळात सॉरी टू से पण म्हणजे तुम्ही नेहमी ही गोष्ट सांगताय सातत्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं पण सांगण्यात येते, की लवकरच चिन्ह जाणार आहे, लवकरच पक्ष परत नावावर होणार आहे. पण हे ऐकून सुद्धा आम्हाला आता 4 वर्ष होत आलेत मला 4-4.5 वर्ष. पहिल्यांदा जी मंडळी शिवसेनेकडनं निवडून आली होती धनुष्यबाण चिन्हावरती त्यांचा कार्यकाळ सुद्धा संपून गेला. आता ही परत एकदा नव्याने झालेली बरोबर. निवडणूक आहे. मग कितपत असं वाटतं, की तो निर्णय कधीपर्यंत होईल? कारण आपण बघितलं, की पहिलं पंचवार्षिक तर गेली आपली, जरी 2.5-3 वर्ष मिळाली असली तरी. आताही आपण 1.5-2 वर्षात आलोय. हं. म नाही, तुम्ही आहे ना खूप सौम्य शब्दात मला हे विचारताय. पण अनेक चॅनलचे जे तुमच्यासारखे पत्रकार आहेत काही, जे काय म्हणू आपण एका दिशेला झुकलेले आहे. ते थेट आम्ही नसतानाही ते व्हिडिओ करतात. त्याच्यामध्ये अत्यंत वाईट प्रक्षोभक बोलतात आणि ते सांगतात की यांनी म्हटलेलं तर काही होतच नाही. यांनी म्हटलं त्याच्या विरुद्धच होणार. होऊ द्या ना विरुद्ध. नाही होणार, आत्ता नाही होत आहे आम्ही म्हणतो ते. अगदी. ते 4 वर्षापासून मी जे सांगतो नाही होत आहे, पण याचा अर्थ ते असत्य नाही, ते सत्य आहे. पण सत्य दुसरं आणि वास्तव एक आहे, की न्यायव्यवस्थेतले काही जण भ्रष्ट झालेले आहेत. इलेक्शन कमिशनमधले काही जण भ्रष्ट झालेले आहेत. राहुल नार्वेकरांसारखे विधानसभेचे अध्यक्ष भ्रष्ट पद्धतीने वागलेले आहेत. राज्यपाल भ्रष्ट पद्धतीने वागलेले आहेत. म्हणजे ही एकतर्फी जी मॅच होते ना भ्रष्ट प्रकारची, त्याचे म्हणजे भ्रष्टाचार विरुद्ध कायदा असं झालंय ते. भ्रष्टाचार विरुद्ध संविधान असं झालंय. त्यामुळे वेळ लागेल, पण सत्य जिंकेल असा विश्वास तर आपण ठेवायला पाहिजे. नक्की. त्या अर्थाने मी म्हणतोय आणि म्हणून मला असं वाटतं, की इक्वेशन हे त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर खूप मोठं आधारित असणार आहे. आणि जरी मग असं समजा, की एकनाथ शिंदे आता भारतीय जनता पक्षात जाणार नाही. पण मग त्यांना मुख्यमंत्री करण्याची प्रक्रिया वापरली जाऊ शकते. बरोबर. वापरली जाऊ शकते तरी पण. कारण की ते अमित शहांचे फेव्हरेट आहेत आता आणि ती ताकद खूप मोठी आहे सध्या त्यांच्या मागे. अगदी बरोबर. आणि म्हणून मग हे सगळं जर चित्र बदललेलं आपल्याला पाहायला मिळालं तर आश्चर्य वाटायला नको एवढ्याच बद्दल आपली ही चर्चा आहे. आणि शक्यता वर आधारित ही आपली जी चर्चा आहे ती राजकीय सगळ्या पार्श्वभूमी आपल्याला माहीत असल्यामुळे आपण चर्चा करतोय. शेवटी पॉवर पॉलिटिक्स असं म्हणतात त्याला. म्हणजे जे शक्तिशाली असतील ते राजकारण घडवतात, बिघडवतात, नवीन पद्धतीने मांडतात. आणि ते शक्तिशाली जे नेते आहेत त्यांच्या नावं घेऊन आपण चर्चा केली. त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातल्या पातळीवर आहेत, एकनाथ शिंदे सध्या आहेत, अमित शहा केंद्रीय पातळीवर आहेत, नरेंद्र मोदी. आणि हे 4 जण त्यांच्या महत्वाकांक्षा जोपासत सत्तास्थानी राहायचे प्रयत्न करणार. बरं, नरेंद्र मोदींना याच्यापुढे सुरक्षितता पण पाहिजे. अगदी. कारण राहुल गांधींनी ज्या तिखट पद्धतीने कटाक्ष ठेवून त्यांची नजर तुम्ही पहा, त्यातला निर्धार बघा. त्यांनी सांगितलंय की एक को जेल भेजेंगे. ज्यादा दिन वाक्य मला वाटतं पण राहुल गांधीच्या विरुद्ध आपण जर केलं असं तक्ता बनवला ना, की राहुल गांधी वर्सेस नरेंद्र मोदी, तर मोदी साहेब त्यांना ऐकणार नाही. नाही, ऐकणार नाही असं तुम्हाला वाटते, पण सत्ता बदलल्यावर काय म्हणजे शेवटी सत्तेचीच ही ताकद वाक्यच आहे. काढायचं असेल तर मग त्यांचे वाक्य यांच्यापेक्षा जहाल असतात. हो, असतात ना, जहाल असतात. पण त्यांनी निर्धाराने जे म्हटलेलं आहे, की आम्ही तुम्हाला आता सोडणार नाही. निवडणूक अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना सोडणार नाही, पोलीस अधिकाऱ्यांना सोडणार नाही, हे सांगितलंय राहुल गांधींनी. तर ती जी एक भीती अनाहूत निर्माण झालेली आहे राहुल गांधींबद्दल, त्याच्यामुळे सुद्धा मोदींना घटनात्मक संरक्षण पाहिजे. मग घटनात्मक संरक्षण पंतप्रधान पदावर असताना असू शकते. मग जर अमित शहांना पंतप्रधान 1 वर्षासाठी का होईना मला पंतप्रधान व्हायचं आहे आता, कारण पुढे मला अस्थिरता दिसते, शक्यता वाटत नाहीये. ते त्यांना पंतप्रधान केल्यावर यांना संरक्षण काय राहणार? मग द्रौपदी मुर्मूंना राजीनामा द्यायला सांगितलं जाऊ शकते आणि राष्ट्रपती म्हणून त्यांना पुढचे 6 वर्ष घटनात्मक संरक्षण मिळेल सगळ्या अटकेपासून, सगळ्या कारवायांपासून. नक्की. तर आपण ही शक्यता ऐकतोय. अर्थात असीम सरोदे यांचा मी मगाशीच अगदी सुरुवातीला सांगितलं, की राजकीय नेत्यांसोबतची असलेली उठ-बैस अनेक वेळा राजकीय होणाऱ्या गप्पा आणि चर्चा यातून खरं तर आपण या शक्यता व्यक्त करतोय. त्यामुळं सरळ-सरळ एकच शक्यता जी जास्त बळावली आहे,
ती अशी आहे की नरेंद्र मोदी हे कदाचित राष्ट्रपती होतील, अमित शहा 2-2.5 वर्षासाठी का असत नाही हे देशाचे पंतप्रधान होतील. अर्थात महाराष्ट्रातून फडणवीस हे केंद्रात जातील आणि एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मराठा नेता म्हणून भारतीय जनता पार्टीकडून हे महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून मुख्यमंत्री होतील. अर्थात या गप्पा आहेत आणि राजकारण अर्थात शक्यतेवर चालतं. त्यामुळे या गप्पातून ज्या शक्यता आम्ही व्यक्त करतोय, कदाचित याच शक्यता उद्याचं वास्तव सुद्धा असू शकतं. धन्यवाद.